मंडळी नमस्कार. मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण गेल्यावेळी पाहत होतो की महाविष्णूंनी कलियुगामध्ये आपल्या सगळ्या भक्तांना, बऱ्याचशा भक्तांना पृथ्वीवर अवतार घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे वाल्मिकींनी तुलसीदासाचा अवतार घेतला हे आपण पाहिलं. आता आज आपण शुकदेवांना त्यांनी जी आज्ञा दिली आहे, जो आदेश दिला आहे, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर शुकदेवांना त्यांनी सांगितलं की वाराणसीमध्ये तू कबीर नावाने जन्म घे आणि रामभक्तीचा प्रसार कर. त्याप्रमाणे शुकदेव पृथ्वीवर आले आणि एका मोठ्या शिंपल्यामध्ये त्यांनी बालरूप धारण करून ते तिथे थांबले, त्या शिंपल्यामध्ये थांबले. आता मला प्रश्न पडला की लहान मूल शिंपल्यामध्ये जर ठेवायचं असेल तर ते शिंपला किती मोठा असेल. म्हणून सहज गुगलवर मी चेक केलं तर सगळ्यात मोठा शिंपला 5 फूट आकाराचा होता. 5 फूट, 4 फूट, 3 फूट असा, पण सगळ्यात मोठा 5 फुटाचा होता. त्यामुळे त्याच्यामध्ये आरामात शुकदेव राहू शकले असतील असं मला वाटलं. त्यामुळे शुकदेव त्या शिंपल्यामध्ये जाऊन बसले आणि तिथे त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली. तो मोमीन नावाचा एक कोष्टी होता, विणकर. तो सूत धुवायला नेहमी गंगेवर येत असे. तसा तो गंगेवर आला आणि आपलं सूत वगैरे धुतलं त्याने. तोपर्यंत त्याला त्याच्या दिशेने एक शिंपला नदीतून वाहत येत असताना त्याला दिसला. त्याला काही कळेना हा शिंपला इतका असा का वाहत येतो आहे. त्या आतमध्ये शुकदेव आहेत ना त्याच्या. तो आला वाहत 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 त्याच्यासमोर आला. आल्यानंतर त्यांनी तो शिंपला उचलला, बाजूला घेतला आणि त्याला वाटलं काय बघूया, आतून आवाज येत होता राम राम. म्हणून त्यांनी प्रयत्नाने तो शिंपला उघडला तर त्याच्यामध्ये बालरूपात असलेले शुकदेव होते. खूप सुंदर बालक होतं ते. त्याला खूप आनंद झाला. त्यांनी तो शिंपला तसा उचलला, सूत आपलं धुतलेलं होतं ते पाठीवर टाकलं आणि तो घरी आला. त्यांनी बायकोला ते बाळ दाखवलं आणि म्हणाला किती सुंदर आहे ना, आपल्या अंगणात जसा काही कल्पवृक्ष असला तर कसं होईल तसं हे मूल मला वाटते, तर आपण याचं संगोपन करूया. बायकोलाही खूप मुलगा तो आवडला. मग त्या दोघांनी त्याचं ठेवून घेतला त्याला आणि त्याचं संगोपन करायला सुरुवात केली. आता त्याचं संगोपन करायचं म्हणजे काय, सगळे त्याचे व्यवहार त्या करत होते ते लोक दोघं. पण हा माणूस, हा बालक सतत रामनाम घेत होता. बाकी काही नाही, सांगितलेली कामं काय जमतील ती करायची, पण बाकीचा वेळ सदैव रामनामात घडलेला असे. थोडा मोठा झाला, बऱ्यापैकी मोठा झाला. यांना काही कळेना की आता काय कामच नाही करत बाबा. मग त्याच्या आईने त्याला जरा मोठा झाल्यानंतर त्याला शिकवलं की मागावर सूत चापणं, कपडा विणणं हे सगळी त्याला कामं शिकवायची असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी त्याला मागावर शेला विणायसाठी त्यांनी सुतं लावून दिली त्याला आणि त्याला शिकवलं की कसं धोटा कसा टाकायचा, शेला कसा विणायचा हे त्याला शिकवलं त्यांनी. त्याप्रमाणे तो बसला. आता शुकदेव असते, त्यांना कशाला हवं आहे शिक्षण, चालू केल्याबरोबर त्यांना येणारच. त्याप्रमाणे त्यांनी मिळायला सुरुवात केली आणि आई जरा बाजूला झाल्याबरोबर लोटा ठेवून दिला आणि ते रामनामामध्ये गढून गेले. आता राम बघतच आहेत ना, राम त्याच्याकडे बघत आहेत कारण तो आपला भक्त आहे, आपण त्याला आज्ञा दिलेली आहे. मग प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी शेला विणायला सुरुवात केली. असं बराच वेळ झालं. त्यानंतर आई गेली बघायला. राम लगेच बाजूला झाले आणि याला चावू लागली शुकदेवांना की आपली आई आली. पटकन त्यांनी पुन्हा एकदा सावध झाले आणि विणायला सुरुवात केली. असं एकदा राम आणि एकदा कबीर असं ते दोघं विणत राहिले तो शेला. संध्याकाळी तो शेला विणून पूर्ण झाला. तर मग आईला दाखवायला गेले ते आणि आईला म्हणाले की हा बघ झाला आहे विणून पूर्ण. तिला खूप आवडला तो. आता रामाने विणलेला शेला आहे, किती छान असणारच ना तो. ती म्हणाले आता एक काम कर, हा शेला घेऊन उद्या बाजारात जा आणि तो शेला तू विकून ये. ठीक आहे म्हणाले, जाईल. ते बाजारात गेले. कबीर बाजारात गेला आणि तो शेला घेऊन विकण्यासाठी सगळ्या दुकानांच्या इथे तो थांबला. जिथे बाजार विकण्याची जागा होती तिथे प्रत्येक एक गिऱ्हाईक अप्रतिम सुंदर शेला. त्यांना वाटायचं की 10 मुद्रा देऊया आपण. हातात घेतलं ती वाटायचं नाही, ह्याच्या 50 मुद्रा द्याव्या लागतील, फार महागातला वाटतं हा. मग गिऱ्हाईक असं प्रत्येक गिऱ्हाईक सोडून जात होतं. कोणालाच ती किंमत परवडेल असं वाटत नव्हतं. एक सावकार आला, त्याला वाटलं आपण 100 मुद्रा देऊया, म्हणून त्यांनी शेला हातात घेतला आणि मग त्याला वाटलं नाही ह्याची किंमत तर 1,00,000 मुद्रांच्या खाली असूच शकत नाही, म्हणून त्यानेही तो शेला ठेवला. तर काय करणार, संध्याकाळ झाली, शेला काही विकला गेला नाही. कबीराने शेलाची घडी केली आणि घरी निघाला. आता आई तर रागवणार, शेला विकला नाही आपण. तो निघाला आणि मग त्यांच्या घराच्या जवळ एक पडकं घर होतं. म्हणा जाऊ दे आता इथे बसूया आपण, काय घरी जावं नको, आई तर आता रागवणार आपल्याला.
म्हणून तिथे तो बसला जाऊन आणि रामनाम घेत बसला मस्त. प्रभू रामचंद्र त्याच्या मागेच होते. तो बसल्यानंतर रामनामात तल्लीन झाल्यानंतर प्रभू रामचंद्र ब्राह्मणाच्या रूपाने तिथे आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की मला फार थंडी वाजते रे, मला काहीतरी पांघरायला दे. तो म्हणाला हा देतो. त्याच्याकडे तो शेला होता, त्यांनी तो शेला मध्ये फाडला, सरळ फाडून टाकला. इतका सुंदर शेला. कबीर असतो, शुकदेव असते. शेला फाडला, अर्धा शेला त्याला दिला आणि त्याला म्हणाले जा आता तू पांघरतो. ते गेले. थोड्या वेळाने परत दुसऱ्या एका रूपात आले प्रभू रामचंद्र आणि त्याला म्हणाले की मला थंडी वाजते, काही आहे का खायला पांघरायला? तो म्हणाले पांघरायला आहे, खायला वगैरे काही नाही. त्यांनी जरा उरलेला जो शेला होता तो त्याला देऊन टाकला आणि मनात म्हणाले वा आता सुटलं आहे त्याचा, आता मस्त रामनाम घेत बसतो मी इथे. आणि त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्र त्याला बघत होते. नंतर त्यांनी त्या परीक्षा घ्यायची याची. अर्धी परीक्षा झाली आहे समजा, शेला फाडून टाकायची. तर राम त्याच्या घरी आले कबीरात आणि आईला म्हणाले अहो तुम्ही त्या मुलाला तुमच्या शेला विकायला पाठवलं ना बाजारात. ब्राह्मणाच्या रूपात आले ते आणि म्हणाले, तर म्हणाले हो आला नाही अजून. तर म्हणे नाही नाही त्यांनी तो शेला वाट लावली आहे त्यांनी. तर काय झालं? तर म्हणे त्यांनी तो फाडला आणि 2 भिकाऱ्या गरीब लोकांना वाटून टाकला. तो ना आहे कुठे तो? आता तो आला की बघते त्याला. तो म्हणतो तो येणार नाही, तो शेजारच्या गावाने सांगितलं तो येणार नाही, शेजारच्या घरामध्ये तुमच्या मी तुम्हाला दाखवतो चला. त्याला घेऊन गेले आणि त्यांनी येतं की हा बघा इथे लपून बसला आहे. तो कबीर तिथे रामनामामध्ये गडून गेला होता. तर आई छडी शोधायला लागली की त्याला चांगला मारायचा चांगला. तर लगेच रामचंद्राने त्याच्या हातात तिच्या छडी दिली आणि तिने मारायला सुरुवात केली कबीराला. कबीराला काही पडले नाही, किती मार खातो, 7, 8, 10 छड्या मारल्या. शेवटी त्या ब्राह्मणाने आईचा हात धरला आणि म्हणाले थांब माते. विवळायला लागला तो ब्राह्मण आणि म्हणाले माते थांब थांब. काय झालं? तर म्हणे अहो तू त्याला मारतेस, हे बळ बघ म्हणे माझ्या पाठीवर बळ उठले, सगळे बळ माझ्या पाठीवर उठले, तू थांब मारू नको त्याला. तर ती पण चकित झाली आणि मग कबीर पण जागा झाला. मग काय हे असं काय चाललं आहे? तर मग राम प्रकट झाले आणि त्याला म्हणाले की तिला म्हणाले की तुझ्या पोटी तुला मिळालेले हे जे बालक आहे, हा मुलगा आहे, हा अवतार आहे, अवतारी पुरुष आहे हा, आणि हा जगाला भक्तिमार्ग शिकवण्यासाठी त्याचं इथे येणं झालेलं आहे. तेव्हा तू त्याला जे संसाराचे व्यवहाराचे नियम लावतेस ते तू त्याला लावू नकोस. त्याला जसं जगायचं तसं त्याला जगू दे आणि तू त्याला रामभक्ती जी करायची आहे त्याच्या मनात आहे ती त्याला करू दे. त्यानंतर मग ती म्हणाली की असे कसे बळ आले? तर म्हणे नाही, त्यांनी स्वतःचं रूप दाखवलं रामाने आणि सांगितलं की हा माझा भक्त आहे, तू याला त्रास नाही द्यायचा आहे. आणि मग ती घरी तिला पण आता रामाचं दर्शन झालं म्हटल्यानंतर कोणीही माणूस बदलेलच ना, तर ती त्याला घेऊन घरी आली आणि त्यानंतर कबीराला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं की आपण काय करायचं. आणि त्याचे वडीलसुद्धा मग त्याला भक्त म्हणून हे करायला लागले, त्याला स्वातंत्र्य द्यायला लागले की तू कितीही रामभक्ती कर. अशा प्रकारे कबीराने अनेक दोह्यांची रचना केली. आपल्याला माहिती आहे त्याचे अनेक ते जे दोहे आहेत त्यांना भजनं आहेत, ती अनेक गायकांनी लोकप्रिय केलेली आहेत. तर अशी भजनांच्या तो रचना करत गेला. काही दिवसांनी त्याच्या वडिलांना त्यांनी विचारलं की मला तीर्थयात्रा करावीशी वाटते, तर मी काय करू, मला बाहेर जावं असं वाटतं आहे. आता प्रभू रामचंद्रांनी साक्षात आदेश दिलेला होता की त्याला जे काही करायचं असेल ते करू दे, तुम्ही अडवू नका त्याला. त्यामुळे त्या दोघा आईवडिलांपुढे काही दुसरा पर्यायच उरला नाही. तर त्यांनी त्याला सांगितलं ठीक आहे तुला जायचं आहे, कुठे जायचं आहे? तर म्हणे मला द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे, मला खूप फिरायचं आहे, तुला सगळ्या देवस्थानांना भेटी द्यायची. मग त्यांना परवानगी दिली त्यांनी आणि कबीर यात्रेला निघाला. आता आपण इथपर्यंत आलो आहे. आज मी इथे थांबते. पुढल्या वेळी मी तुम्हाला पुढचा भाग सांगेन. आणि आता एकच वाक्य सांगून देते की कबीराचा पुत्र तो सुद्धा कबीराप्रमाणेच रामभक्त होता. ही गोष्ट आपण पुढच्या वेळी पुढे बघणार आहोत. आता मी इथे थांबते. धन्यवाद.